आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतले सर्व जागा आणि रस्ते उद्या दुपारपर्यंत मोकळे करा, हायकोर्टाचे आंदोलकांना आदेश। आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं असल्याचा निर्वाळा। आझाद मैदानातल्या आंदोलकांना जेवण आणि औषधाची सोय करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। आंदोलनाला शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास देऊ नका, कोर्टाने बजावलं। कोर्टाने दिलेल्या आदेशांचं सरकार काटेकोरपणे पालन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। काही जणांमुळे आंदोलनाला गालबोट लागल्याचंही मत। हमी देऊनही जरांगेंनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत, राज्य सरकारची कोर्टामध्ये भूमिका। आंदोलकांनी नियमांचं सर्रास उल्लंघन केल्याची सरकारची माहिती। आंदोलकांच्या हुल्लडबाजीचे व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवले। आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप, वकील गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात भूमिका। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आंदोलनकर्त्यांना रसद पुरवत असल्याचाही आरोप। मराठा आरक्षणासाठी नवीन जी आर आणण्याच्या सरकारच्या हालचाली, सूत्रांची माहिती। जरांगेंना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाणार। मुंबईत काही ठिकाणी आंदोलनाच्या नावाखाली हुल्लडबाजांचा शिरकाव, महिला पत्रकारांना त्रास दिल्याच्या तक्रारी। सरकारच हुल्लडबाज असल्याचा जरांगेंचा पलटवार। ओबीसींच्या वाट्यामध्ये इतर वाटेकरी नकोत, अन्याय झाल्यास लाखोंचे मोर्चे काढू, भुजबळांची कठोर भूमिका। मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टाने स्पष्ट केल्याची ही आठवण। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।